गुड मॉर्निंग गाईज. आता मला खूप भूक लागली होती, ते तर नेहमीच लागते मला भूक. तर ना मी विचार केला की आज पिझ्झा ऑर्डर करा. मला खूप इच्छा होती पिझ्झा खायची. त्यासोबत मी मम्मीला पण फोर्स केला की मम्मी तू खा म्हणजे खाच माझ्यासोबत पिझ्झा. तर मम्मी बोलली ठीक आहे, ऑलरेडी मम्मा माझी जंक फूड खात नाही, बट ती पहिल्यांदा बोलली असेल की ठीक आहे चल ऑर्डर कर तू माझ्यासाठी पण. मग मी 2 पिझ्झा ऑर्डर केले, एक पनीर पिझ्झा ऑर्डर केला आणि एक स्वीट कॉर्न पिझ्झा ऑर्डर केला. सो मी स्विगीवरनं ऑर्डर केला होता आणि तो आला पण 45 मिनिट्स अजून म्हणजे 1 आवर्स होणार होता, तेवढा लेट तो डिलेव्हरी पार्टनर आला होता. ठीक आहे चला काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून ते लेट येतात. लेट आला तर आला, मला बोलला की तू आप बाहेर आके ले जाओ क्योंकि म्हणजे बाहेर आके ले जाओ म्हणजे किती लांब होतं ते, आणि असं नाही की घराच्या बाहेर आके ले जाओ, पण एवढ्या लांब म्हणजे जर जायचं असेल तर मग आम्हीच तिकडे जाऊन खाऊ ना पिझ्झा. चला ठीक आहे ते जाऊ दे, काय पण असू दे, प्रॉब्लेम असतो ठीक आहे. पिझ्झा आला तर आला, पूर्ण पापड होऊन आला पिझ्झा. असं नाही की मी जेवणाला नाव ठेवते आहे, बट यार आम्ही एवढे पैसे म्हणजे इन्व्हेस्ट करतो आहे त्याच्यामध्ये. आम्ही एक पिझ्झा आता पकडा 165ला वगैरे, त्यामध्ये चीज तर आलं पाहिजे ना ॲटलीस्ट थोडं तरी. मी एवढं तारीफ करत होती त्या दिवशी पिझ्झाची की खूप भारी लागला आणि आज काय झालं पूर्ण थंड तर थंड, त्यात चीज नाही. ठीक आहे जाऊ दे. तर हे सगळं पिझ्झाचं जाऊ दे, ठीक आहे खाल्ला मी. आता तुम्हाला पण जर खूप असं खाऊशी वाटत असेल, त्याची क्रेविंग्स आली आहे तुम्हाला, आणि जर ते असं भेटलं तर तुम्हाला पण थोडंसं वाटेल ना की बाबा आपण पैसे देतो बट आपल्याला तसं चांगलं भेटलं पाहिजे. पण ठीक आहे चालेल, ते जाऊ दे. तर आज मम्मी बोलली ठीक आहे चला आपण बाहेर जाऊया आणि बाहेर कधी खाऊया. तर मग आम्ही बाहेर गेलो, आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो होतो. तर फर्स्ट मम्मा बोलली थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे, तर आम्ही सामान घ्यायला गेलो. मी पण माझं स्किन केअर वगैरे सगळं घेतलं पटापट. अँड मम्मा बोलली चल मग आपण आईस्क्रीम खाऊया. सो आम्ही आईस्क्रीम खाल्ला, पार्सल फालुदा घेतला अँड घरी गेलो. सो बाय बाय.